त्यानंतर पाहूयात इतर महत्त्वाच्या बातम्या। गेल्या काही दिवसातली वक्तव्य पाहता प्रकाश आंबेडकर यांना खरंच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये जायचंय का असा प्रश्न पडलाय। ज्यांच्यासोबत आघाडी करायची आहे त्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य करणं हा प्रकाश आंबेडकरांच्या दबाव तंत्राचा भाग आहे का असाही प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ते महाविकास आघाडीची ए टीमच असतील, त्याच्यावर त्यांच्यावर ते म्हणतात ते कोणाची बी टीम वगैरे आहे ते मला मान्य नाही। महाविकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा अविभाज्य घटक असल्याचं वारंवार सांगतात। स्वतः उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी असल्याचं जाहीर केलं, मात्र प्रकाश आंबेडकरांचा यावर विश्वासच बसत नाही। प्रकाश आंबेडकरांना यावर आणखी स्पष्टता हवी। कोणाला भेटतात काय माहित। मी म्हटलं ना की जे काही ठरलं मी जाहीर केलं, जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं। त्यांचे जे स्पोक्सपर्सन आहेत त्यांनी म्हटलं नाही आमचं 24-24 झाले, संपलं। आमच्यासाठी दॅट्स मोर दॅन सफिशियंट। ज्या इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांना सहभागी व्हायचंय त्या इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राहुल गांधींवर आंबेडकर टीका करतात। काँग्रेसमुळे इंडिया आघाडी जवळपास संपुष्टात आल्याची टीका आंबेडकरांनी केली। काँग्रेसने स्वतःचं इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे असं मला वाटतंय। का मूठ बांधावी याच्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले नव्हते। खरगे याचे स्पोक्सपर्सन व्हावे असा जो काही फॉर्म्युला आला आणि त्यावेळेस माझं सगळ्यांनी स्टेटमेंट पुन्हा रिकॉल केलं तर हे फार दिवस टिकणार नाही असं मी त्या ठिकाणी म्हणालो। गेल्या काही दिवसातली वक्तव्य पाहता प्रकाश आंबेडकरांना खरंच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत जायचंय का असा प्रश्न पडलाय। ज्यांच्यासोबत आघाडी करायची आहे त्यांच्या विरोधात वक्तव्य करणं हा प्रकाश आंबेडकरांच्या दबाव तंत्राचा भाग आहे का असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।